1984 ची लोकसभा निवडणूक त्या काळी नव्याने स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टीचे देशात फक्त 2 खासदार निवडून आले होते। त्यावेळी अनेकांनी भाजपची थट्टा उडवली होती। हा पक्ष काँग्रेसला काय आव्हान देणार असं बोललं जात होतं। पण बरोबर 30 वर्षांनी म्हणजे 2014 साली भाजपनं देशात पहिल्यांदा स्वबळावर सत्ता स्थापन केली। त्या निवडणुकीत एकट्या भाजपचे तब्बल 282 खासदार निवडून आले। सांगण्याचं तात्पर्य हेच की भाजपला 2 खासदारांवरून 282 खासदारांचा टप्पा गाठण्यासाठी 30 वर्ष मेहनत घ्यावी लागली। पण देशात एक राजकीय पक्ष असा आहे ज्या पक्षाची स्थापना फक्त 3 वर्षांपूर्वी झाली आहे। त्यावेळी झालेल्या निवडणुकीत या पक्षाला फक्त 1200 मतं मिळाली होती। पण आज 3 वर्षांनी या पक्षाचे देशात थेट 20 खासदार झालेत। या पक्षानं लोकसभेची निवडणूकही लढली नाही, पण त्या पक्षाकडे आता शिवसेना, राष्ट्रवादी, टीडीपी, जेडीयू, आरजेडी यासारख्या प्रस्थापित पक्षांपेक्षा जास्त खासदार आहेत। पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये जी फूट पडली, त्यानंतर आता हा पक्ष देशभरात चर्चेत आलाय। हा विषय नेमका आहे काय? 1200 मतं मिळवणाऱ्या पक्षाचे लोकसभेत अचानक 20 खासदार कसे झाले? हे राजकारण नेमकं आहे काय? समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर निवडणूकही न लढता ज्या पक्षाचे लोकसभेत 20 खासदार झाले त्या पक्षाचं नाव आहे नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया, म्हणजेच एनसीपीआय। हा त्रिपुरा राज्यातला एक प्रादेशिक पक्ष आहे ज्याची स्थापना 2023 साली झाली होती। त्यावेळी या पक्षानं 2023च्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत 3 उमेदवार उभे केले होते। पण या सर्व उमेदवारांना एकतर नोटापेक्षा कमी किंवा नोटापेक्षा किंचित जास्त मतं मिळाली होती। त्या विधानसभा निवडणुकीत एनसीपीआयला एकूण 1198 मतं मिळाली होती। पण आज या पक्षाचे लोकसभेत थेट 20 खासदार झालेत। यामागचं कारण ठरलंय ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये पडलेली फूट। झालं असं की पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस पक्षात ऐतिहासिक अशी फूट पडली आहे। आधी पक्षाच्या 60 आमदारांनी आपला वेगळा गट स्थापन केला। त्या पाठोपाठ तृणमूलचे लोकसभा खासदारही ममता बॅनर्जी यांच्यापासून वेगळे झाले। तृणमूलच्या या बंडखोर खासदारांचं नेतृत्व करतायत एकेकाळी ममता बॅनर्जींच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या खासदार काकोली घोष। काकोली घोष यांनी रविवारी 14 जूनला तृणमूलच्या या सर्व बंडखोर आमदारांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी जाहीर केलं की 20 खासदारांचा हा गट नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया या प्रादेशिक पक्षात विलीन होतोय। याबाबतचं पत्रही त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलंय। महत्त्वाचं म्हणजे काकोली घोष यांच्या गटानं केंद्रात एनडीएला समर्थन जाहीर केलंय। आम्ही सगळे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करू असं त्यांनी म्हटलंय। देशातल्या पक्षांतर बंदी कायद्यानुसार एखाद्या पक्षाच्या आमदार किंवा खासदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होते। पण जर त्यांची संख्या मूळ पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या 2/3 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ही कारवाई होत नाही। तृणमूल काँग्रेसचे लोकसभेत 28 खासदार आहेत। यापैकी 20 खासदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला। हा आकडा 2/3 पेक्षा जास्त आहे। म्हणजे तृणमूलच्या या खासदारांवरती पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होणं शक्य नाही। अशा प्रकारे इथून पुढे हे खासदार नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे सदस्य मानले जातील। जर या विलीनीकरणाला कायदेशीर मान्यता मिळाली तर 20 खासदार असलेला एनसीपीआय हा थेट लोकसभेतला 5वा सर्वात मोठा पक्ष बनेल। अशा प्रकारे फक्त 1200 मतं मिळवणाऱ्या एनसीपीआय पक्षाला अचानक 20 खासदारांची लॉटरी लागली आहे। आता प्रश्न हा आहे की एनसीपीआय हा पक्ष नेमका आहे काय? या पक्षाची स्थापना कोणी आणि का केली होती? तर 3 वर्षांपूर्वी पश्चिम बंगालच्या एका कपलनं नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली होती। उत्तिया कुंडू आणि शेवली कुंडू असं या कपलचं नाव आहे। एनसीपीआयच्या डॉक्युमेंट्सनुसार उत्तिया कुंडू हे पक्षाचे अध्यक्ष आहेत तर त्यांची पत्नी शेवली या कोषाध्यक्ष आहेत। पण उत्तिया कुंडू यांनी सोमवारी एएनआयशी बोलताना सांगितलं की त्यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। त्यामुळे सध्या या पदावर कोण आहे हे अजून स्पष्ट नाही। उत्तिया कुंडू यांनी गेल्या महिन्यात 13 मेला फेसबुकवर सुवेंदू अधिकारी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता। त्यांनी अधिकारी यांना पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या। आता तृणमूलच्या बंडखोर खासदारांनी त्यांच्याच पक्षात प्रवेश करून भाजपला आपले समर्थन जाहीर केलंय। एनसीपीआय या पक्षाचं ऑफिस पश्चिम बंगालच्या हावडा इथे आहे। रविवारी ज्या प्रकारे घडामोडी घडल्या त्यानंतर या ऑफिसमध्ये सध्या बऱ्याच हालचाली दिसत आहेत। या ऑफिसची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे। पक्षाचे अध्यक्ष उत्तिया कुंडू यांच्या म्हणण्यानुसार ते पेशाने शिक्षक आणि एका बंगाली न्यूजपेपरचे संपादक आहेत। जोगो बिश्वा असं या न्यूजपेपरचं नाव। या न्यूजपेपरची नोंदणी
2013 साली झाली होती. उत्तिया कुंडू हे त्याचे मालक, प्रकाशक आणि संपादक आहेत. त्यांच्या पत्नी शेवली कुंडू या कलकत्ता उच्च न्यायालयात वकील असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच त्या नो प्रॉब्लेम लॉ पॉइंट नावाच्या एका लॉ फर्मच्या पार्टनरही आहेत. एनसीपीआय पक्षानं निवडणूक आयोगाला दिलेल्या ऑडिट रिपोर्टनुसार 2022-23 या आर्थिक वर्षाच्या शेवटी पक्षाकडे फक्त 75 रुपयांची रोख रक्कम शिल्लक होती. रिपोर्ट्सनुसार त्या आर्थिक वर्षात एनसीपीआयला 1.13 लाख रुपयांची देणगी मिळाली होती. त्यापैकी जवळपास सगळी रक्कम खर्च झाली. या खर्चात पक्षानं त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी केलेल्या 49,400 रुपयांच्या खर्चाचाही समावेश आहे. एनसीपीआय पक्षाची नोंदणी पश्चिम बंगालच्या हावडा इथे झाली आहे. या पक्षानं 2023 ची त्रिपुरा विधानसभा निवडणूक लढली होती. निवडणुकीदरम्यान पक्षाच्या एका पोस्टरवर घोषणा लिहिली होती, आपल्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी पक्ष बदलणाऱ्या उमेदवारांना नाकारा. पण आता आपल्या या घोषणेच्या उलट पक्षाने तृणमूलच्या बंडखोर खासदारांना प्रवेश दिलाय. एनसीपीआय हा पक्ष त्रिपुराच्या निवडणुकीत उपेक्षित आदिवासी समुदायाचं प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने उतरला होता. या पक्षानं विधानसभेच्या 7 जागांसाठी उमेदवार उभे केले होते, पण अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे शेवटी फक्त 2च उमेदवार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढू शकले. एनसीपीआयनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. एनसीपीआयला त्रिपुराच्या छवामनू मतदारसंघात सर्वाधिक 536 मतं मिळाली होती. कैलाश शहर या मतदारसंघात 286 मतं मिळाली, तर कृष्णकुमार देववर्मा नावाच्या तिसऱ्या उमेदवारानं अंबासा इथून अपक्ष निवडणूक लढवली. त्यांना एकूण 376 मतं मिळाली होती. अशा प्रकारे या पक्षाला त्रिपुराच्या निवडणुकीत एकूण फक्त 1198 मतं मिळाली होती. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हा पक्ष त्रिपुराच्या राजकारणातून गायब झाला. कैलाश शहर इथले पक्षाचे उमेदवार जहांगीर अली यांनी याबाबत बोलताना सांगितलं की 2023च्या निवडणुकीदरम्यान शेवली कुंडू कोलकाताहून तिथे आल्या होत्या. त्यांनी उमेदवारांशी संपर्कही साधला होता, पण निवडणुका संपल्यानंतर पक्षाचं कामकाज थांबलं आणि त्यांचा संपर्कही तुटला. आता 3 वर्षांनी हा पक्ष अचानक लाईमलाईट मध्ये आलाय. तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांच्या गटानं या पक्षात विलीन होऊन स्वतःला अपात्रतेच्या कारवाईपासून वाचवलं आहे. या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून त्यांना लोकसभेत तृणमूलच्या खासदारांपासून वेगळी जागा द्यावी अशी मागणीही केली आहे. या खासदारांनी एनडीएला पाठिंबा दिला असल्यामुळे त्यांना आता सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर जागा देखील मिळू शकते अशी शक्यता आहे. दुसरीकडे तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारीच ओम बिर्ला यांना पत्र पाठवून या बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी मागणी केली आहे. आता या सगळ्यावर काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सर्व घडामोडींबद्दल काय वाटतं? याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.